ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी आमरण उपोषण चालू केलेलं आहे आणि त्याचा 7वा दिवस आहे आज. आणि सरकारकडून त्यांना जे काय अपेक्षित प्रतिसाद आहे तो मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आपण लक्ष्मण हाके यांच्या घरी आलो आहोत आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब आता सध्या चिंतेत आहे की आज 7वा दिवस आहे, नेमकं काय परिस्थिती आहे आणि त्यांच्यावर काय परिस्थिती उडवली आहे हे त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. त्यांचे आई आहेत, काय सांगाल, काय माहिती तुम्हाला? आम्हाला काय माहिती, आता हे उपोषणाला उभा राहिलाय बसलाय, आम्हाला काय माहिती नव्हतं. 2-3 दिवसांनी गेल्यावर माहिती झाली, मोबाईलला हे आल्यावर आम्हाला दोघांनी दाखवलं. आम्हाला काय माहिती नव्हतं. आता 5-7 दिवस झालं जाऊन बसलाय. आता त्याच्याकडे बघून आमचं नुसतं हे व्हायला लागले. 3 दिवस झालं आम्ही बी चूल पेटवलेली नाही. मग आता कसं काय करायचं काय नाही. आमच्या मुलाला लवकरात लवकर सरकारने दखल घेतली पाहिजे. कशासाठी उपोषणाला बसलेत माहिती आहे तुम्हाला? आता आम्ही ही अडाणी माणसं काय आम्हाला सांगायची माहिती हाय. आता जगासाठीच की व जनतेसाठीच की. तुमचं बोलणं कधी झालं आहे त्यांच्याशी? काय तुम्हाला बोलले? जे काय तुमचं बोलणं झालं आहे त्यांची आत्तापर्यंत त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगितलं त्यांनी? अहो ती आता इथं आलं आम्हाला काय सांगितलं नाही. तर मालकीनला तेवढं म्हणला माझं काम आहे बार्शीकडं, मी 15 दिवस येत नाही एवढंच म्हणलं. ते तिकडंच आम्हाला कळालं. मग काय बघा सरकारने दखल घ्यावं लवकर. त्याचं काय म्हणणं आहे ते सरकारनं आपलं त्याला हे करावं. कुठं बसलेत उपोषणाला काय तुम्हाला माहिती आहे? आम्हाला काय ते गाव बार्शीकडं म्हणते एवढं माहिती आहे बाबा. ते काय गाव शिव आम्हाला काय कळत नाही. आम्ही अडाणी माणसं, आम्हाला काय कळतंय सांगा. सगळ्याला माहीत झालेत, खूप प्रसिद्धी मिळते त्यांना, सगळ्याला माहिती होतंय. तुम्हाला नक्की कशाची काळजी वाटते? आम्हाला तर ते जीवाची काळजी वाटायला ना. आम्हाला त्याची काळजी वाटायला. आता आम्ही काय करायचं सांगा. त्याला जर काय झालं बिलं तर सरकारनं हे करायला पाहिजे. आम्ही ते आमचं बी त्याचं आम्ही बी काय मरतोय जगतोय कशाला. त्यांच्या मागं आम्ही मरणारच की, कशाला जगतोय सांगा. फोन वगैरे काय केला का तुम्ही आता एवढ्या? करला एक फोन. माझं नातं आहे तर माझ्या लेकीचा एक पोरगा आहे, लेकाचं त्याचं एक पोरगा आहे. तर पोरं करते ती फोन करते ती. तुम्ही जेवलाय का बाई? 3 दिवस झालं काय? आम्ही घरात सगळे बसलो उपाशीच बघा. 3 दिवस झालं ती खात नाही. आम्हाला कसं जायचं? 3 दिवस झालं आम्ही असंच बसलो. त्यांचा निरोप येतोपर्यंत तुम्ही चूल पेटवणार नाही? मग आता काय करायचं, माणसं सारखी आमच्या घरला यायला लागली. ती सारखं ह्याच्यासाठी गावातली माणसं आली ती सकाळी किती माणसं. त्यांच्या भगिनीसुद्धा आहेत. काय सांग तुमच्यापर्यंत काय माहिती? काय नाही, 7 दिवस झाला आता भाऊ आमचा उपोषणाला बसलाय. आम्हाला काय माहिती. आम्ही आत्ता आलोय. आम्हाला सांगितलं काल BP वाढला होता. लवकरात लवकर उपोषण संपावं तुम्ही विनंती केली का तशी त्यांना? होय. काय म्हणतात मग? काय आम्ही घेत नाही. आम्हाला काय माहिती आहे. आता आमचे आई वडील असे, आम्ही कसे जाणार इथनं तिकडं. घेऊ सरकारने लगेच दखल. संपूर्ण कुटुंब आहे ते चिंतेत आहे. 3 दिवस झाले चूल पेटलेली नाही आहे आणि लवकरात लवकर लक्ष्मण हाके यांचं हे जे उपोषण आहे ही संपावी अशी त्यांची इच्छा आहे. सरकारचं त्यांचं काय बोलणं झालं आहे त्या तांत्रिक गोष्टी त्यांना माहीत नसल्या तरी हा जो विषय आहे तो सकारात्मकरित्या संपावा असं त्यांना वाटतं. त्यांचे वडील आहेत, काय सांगाल? काय उपोषणाला बसले आम्हाला 2 रोज कळाला नाही. आम्ही आता इथं बसतो नाही बघा, काम धंदा करत काय करत. त्यांनी उपाशी, आम्ही इथं उपाशी. आता करायचं काय? सरकारनं सगळ्यांनी दक्षता घ्यायला पाहिजे. पडोळकर आहे, फडणवीस आहे, शिंदे आहे, अजितदादा आहे, शरद पवार आहे, उद्धव ठाकरे आहे, पंकज मुंडे, महादेव जानकर.
यांनी तकडे जात नाही, ते त्याची दखल घेणार. ते आम्ही इथं नसतं बसले बघा. आता काय करायचं. आरक्षणाचा हा म्हणवा अंबड तालुक्यामध्ये पेटला असला तरी त्याची झळ ही या सांगोला तालुक्यातील हाके वस्तीपर्यंत पोचलेली आहे. संपूर्ण कुटुंब हे चिंतेत आहे आणि याची दखल कुठेतरी घेऊन हा जो आरक्षणाचा विषय तो मार्गी लागावा हीच त्यांची आर्त भावना आहे, हाक आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट एम राजासोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, सांगोला. मोठ्या MIDC-मध्ये गणली जाते, मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी संबंधित विभाग जे आहेत, MIDC असेल किंवा जे या सगळ्यावर नियंत्रण ठेवणारे जे संबंधित विभाग आहेत त्यांचं कुठेतरी दुर्लक्ष होत आहे का असा आरोप जो आहे तो स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतो. एकूणच आपण पाहिलं तर या ठिकाणी जे अनेक कारखाने आहेत, लहान मोठे कारखाने आहेत, ते सुद्धा कुठेतरी नियम धाब्यावर बसवून सुरू असल्याचा आरोप जो आहे तो स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतो आणि त्याच्यामुळे स्थानिक नागरिक असतील, कामगारांच्या संघटना असतील किंवा मग येथील जे अनेक राजकीय पक्ष आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर या विरोधात वेळोवेळी आवाज उचलतात. मात्र त्याचा कुठलाही फायदा जो आहे तो या ठिकाणी होताना दिसत नाहीये. अंमलबजावणी जी आहे ती कुठेही होताना दिसत नाहीये. जे संबंधित विभाग आहेत ते कुठेतरी या सगळ्याकडे दुर्लक्ष करतात का असा आरोप देखील स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय. मोठ्या प्रमाणावर आपण पाहिलं तर जी डोंबिवलीत दुर्घटना घडली त्यानंतर कारखान्यांमध्ये जे काम करणारे कामगार आहेत त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आला होता. त्याच पद्धतीने या कारखान्यांच्या बाजूला राहणारे जे नागरिक आहेत ते कुठेतरी भीतीच्या छायेखाली राहत असल्याचं चित्र होतं. मात्र यावर सरकारने वारंवार उपाययोजना करण्याचे निर्देश जे आहेत ते संबंधित विभागांना दिले असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीने जर दुर्घटना घडत असतील आणि नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असेल किंवा मग जे नागरिक आहेत, कामगार आहेत ते कुठेतरी भीतीच्या छायेखाली वावरत असतील तर सरकार आदेश देऊन प्रशासन नेमकं करते का असा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित केला जातोय. आपण हा परिसर जर पाहिला तर याच ठिकाणी ही बोईसर तारापूर MIDC-तील आरती ड्रग्स कंपनी आहे आणि याच कंपनीत 3 वाजताच्या सुमारास दुर्घटना जी आहे ती घडली होती. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अग्निशमन दल असेल किंवा स्थानिक पोलीस प्रशासन असेल, त्याच पद्धतीने महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी असतील ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले होते. या संपूर्ण परिसराची त्यांच्याकडून पाहणी देखील करण्यात आलेली आहे. एकूणच हा पहिला ब्लास्ट जो झाला तो या कारखान्यातील जे केमिकल स्टोरेज आहे त्याच्या टाकीत झाला आणि त्याच्यानंतर या कंपनीच्या काही भागाला आग लागली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी सुद्धा प्रशासनाने याची योग्य ती खबरदारी घेणं जी आहे ती गरजेची होती. कारण की वारंवार जे या बोईसर तारापूर MIDC-त दुर्घटना घडतायत किंवा आग लागण्याचे प्रकार घडतायत याला कुठेतरी आळा बसताना जो आहे तो दिसत नाहीये. वारंवार स्थानिक येथील जे आहेत ते मागणी करतायत की ह्या सर्व कंपन्या ज्या आहेत, ज्या जवळपास 1250च्या घरात आहेत, या सर्व कंपन्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट, फायर ऑडिट जे आहे तो वेळोवेळी केलं जावं. मात्र प्रत्यक्षात या कंपन्यांचं हे सर्व ऑडिट होतंय की नाही असा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होतोय. कारण की वारंवार या MIDC-मध्ये आग लागण्याचे किंवा दुर्घटना घडण्याचे प्रकार जे आहेत ते सुरूच आहेत. 1-2 नव्हे तर शेकडोच्या संख्येने वर्षभरात या MIDC-मध्ये दुर्घटना घडतात आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अधिकारी असतील किंवा मग अनेक राजकीय नेते जे आहेत, पालकमंत्री असतील किंवा विरोधी पक्ष नेते असतील, यांनी सुद्धा मागील वेळेत या ठिकाणी ज्या दुर्घटना घडल्या त्यांची भेट घेऊन पाहणी केली होती, विचारपूस केली होती. तसंच संबंधित विभागांना योग्य ती अंमलबजावणी करण्याचे निर्देश सुद्धा दिले होते. मात्र कुठेतरी प्रत्यक्षात या सगळ्याचा काहीही फायदा होताना दिसत नाहीये. कारण की अपघात जे आहेत, दुर्घटना ज्या आहेत त्या बोईसर तारापूर MIDC-त सततच्या सुरूच आहेत. आज सुद्धा जी दुर्घटना घडली यामध्ये सुदैवाने त्या ठिकाणी कामगारांनी पळ काढल्याने कुठलीही जीवितहानी जी आहे ती झाली नाही. मात्र प्रत्यक्षात नागरिकांमध्ये किंवा येथील स्थानिक जे कामगार आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचं वातावरण होतं. एकूणच आपण पाहिलं तर आरती ड्रग्स ही बोईसर तारापूर MIDC-तील एक मोठी कंपनी म्हणून गणली जाते. मोठ्या प्रमाणावर या कंपनीचं नाव जे आहे ते या MIDC-त घेतलं जातं. मात्र प्रत्यक्षात अशाच मोठ्या कंपन्यांमध्ये जर अशा पद्धतीने दुर्घटना घडत असतील तर ज्या 600 पेक्षाही जास्त लहान मोठ्या कंपन्या आहेत ज्या केमिकलवरती प्रक्रिया करतात, या कंपन्यांमध्ये कामगारांची किंवा स्थानिक नागरिकांची किती सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे तो महत्त्वाचा असल्याचंही पाहायला मिळतं. एकूणच आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर
या ठिकाणी अधिकारी कर्मचाऱ्यांसह जे नागरिक आहेत ते दाखल झाले होते। काही वेळापूर्वीच येथील अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील त्याच पद्धतीने अग्निशमन दल जे आहे ते येथून पुढे निघालेले आहे, कारण की आगीवर जे आहे ते संपूर्ण नियंत्रण मिळवलं आहे। मात्र प्रत्यक्षात बोईसर तारापूर MIDCतील हे वारंवार घडणारे जे प्रकार आहेत त्याच्यामुळे कुठेतरी स्थानिक नागरिकांकडून देखील संतापाची लाट जी आहे ती पसरलेली आहे, कारण की जर मोठी दुर्घटना घडली, भोपाळ सारखी जर दुर्घटना घडली तर मोठ्या प्रमाणावर येथील स्थानिक नागरिकांना सुद्धा याचा सगळ्याचा त्रास सहन करावा लागतोय। त्याच्यामुळे कुठेतरी बोईसरचं भोपाळ होण्याची वाट प्रशासन बघतंय का, असा सवाल जो आहे तो आता स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय। सध्या या ठिकाणी संपूर्ण जी आग आहे ती आटोक्यात आली असली, कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी सुद्धा येथील कामगार असतील किंवा परिसरातील जे नागरिक आहेत ते कुठेतरी भीतीच्या छायेखाली आहेत। त्याच्यामुळे जे संबंधित विभाग आहेत, MIDC असेल किंवा मग जे कामगारांच्या सुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या ज्या संबंधित यंत्रणा आहेत त्यांनी कुठे आता या सगळ्याकडे गांभीर्याने बघण्याची वेळ निर्माण झाली आहे। न्यूज 18 लोकमतसाठी राहुल पाटील, पालघर।